अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही अयोध्येत रामभक्तांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। मंदिर खुलं होण्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळतंय। पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीत भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे। दर्शनासाठी मंदिर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी रामाचं दर्शन घेतलं। काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची ही स्थिती निर्माण झाली होती। भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली। दरम्यान गर्दीचं योग्य नियोजन न केल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले होते। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। 8000 अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय, तर लखनौमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्या। तर अयोध्येतून गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेबू। श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हजारोच्या संख्येनं राम भक्त हे अयोध्येत दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। ही रांग आपण बघतोय, ही रांग अगदी अर्धा 1 किलोमीटर दूर आहे आणि पुढे सुद्धा अर्धा 1 किलोमीटर राम भक्तांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी चालायचं आहे। काल मोठ्या संख्येनं एकत्र हे राम भक्त या राम मंदिर परिसरात आले होते आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती। आज अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे गोंधळ निर्माण होऊ नये यामुळे उत्तर प्रदेश पोलीस, त्यासोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स, सीमा सुरक्षा बल असे विविध जे आपण बघितलं तर पोलीस असतील किंवा कमांडोज असतील हे आपल्याला राम मंदिर परिसराच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। कहाँ से आए हो आप? मैं दिल्ली से। कितना टाइम लगा अभी लाइन में? 10-15 मिनट। कितना दूर है लाइन? 500-600 मीटर। आप कहाँ से आए हो? फरीदाबाद से। फरीदाबाद से। कितना टाइम लगा दर्शन के लिए करीब ये लाइन में? नहीं, लाइन में तो मैं दर्शन करके आया हूँ, जूते अंदर हैं। अच्छा, कैसी व्यवस्था है? कल थोडा अच्छी व्यवस्था है, दर्शन के लिए बहुत अच्छी व्यवस्था है। आतमध्ये त्यांना शांततेत दर्शन घेता यावं, कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, कारण काल ज्या प्रकारे गोंधळ झाला त्यानंतर प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की अयोध्येमध्ये सध्या तरी राम भक्तांनी येऊ नये, कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये होतीये। शिवाय लखनौ पासून अयोध्येचा जो मार्ग आहे तिथे सुद्धा डायव्हर्जन करण्यात आलं आहे। पूर्वांचल महामार्गावरून पुढे हे डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। शांततेत दर्शन घेतलं जात आहे आणि काल साधारणपणे जो आकडा आलेला आहे 5 लाख भाविकांनी श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे एक प्रकारे मोठं रेकॉर्ड आहे। आणि आजही हजारोच्या लाखोच्या संख्येनं राम भक्त जेव्हा अयोध्येत दाखल होतात तेव्हा पूर्णपणे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे, तेवढीच खबरदारी घेण्यात येते। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।